नमस्कार. आज आपण अगदी झणझणीत असं भरलेलं कारलं करतोय. म्हणजे ह्याला कारल्याचं भरीतसुद्धा तुम्ही म्हणू शकता. करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, मी ही अगदी अशी कोवळी कारली बाजारातून आणलेली आहेत. कारली घेताना छान अशी निवडून घ्यायची. स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर तिचे बाजूचे असे देठ काढून टाकायचे आणि ही वरची टोकं असतात ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. असं केल्याने काय होतं, कारल्याचा कडूपणा जो असतो तो बहुतांशी कमी होतो. तर इथे मी ही सगळ्या कारल्याची अशी ही वरची टोकं आहेत ती अशी तासून घेतलेली आहेत. हे पहा, अशा रीतीने व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहेत. तर इथे व्यवस्थित सगळी कारली अशी छान अशी टोकं काढून झालेली आहेत. आता ही कारली थोडी मोठी आहेत म्हणून याचे 2 भाग केलेले आहेत. जर तुम्ही लहान कारली घेतली तर ती अशी अख्खी घेतली तरीसुद्धा चालू शकेल. कारल्याच्या मध्यभागी अशी उभी चीर द्यायची. हे पहा, अशा तऱ्हेने. आणि आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या. बटाट्याचं जे सोलणं असतं त्याने अशा आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे ह्या पहा, अशा तऱ्हेने सगळ्या कारल्याच्या मी व्यवस्थित अशा ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडंसं मी मीठ आणि हळद घेतलेलं आहे. ते आपल्याला कारल्याला असं आतून थोड्याफार प्रमाणात असं चोळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, ह्याचा कडवटपणा असतो तो अगदी कमी होतो. हे असं मीठ आणि हळद आपल्याला व्यवस्थित असं आतल्या भागाला चोळून घ्यायचं. आणि आता ही कारली आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. काही जण काय करतात, हळदीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतात आणि कारली अशी शिजवून घेतात. पण त्यामुळे काय होतं, सगळे विटॅमिन्स असतात ते सगळे पाण्याबरोबर निघून जातात. तर इथे पहा, मी ही चाळणीवर ही कारली ठेवलेली आहेत आणि एका कढईमध्ये पाणी ठेवून 10 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. तर कारली आपली छान अशी शिजून होत आहेत. तोपर्यंत आपण मसाला करूयात. त्यासाठी इथे घेतलेला आहे सुकं खोबरं, कढीपत्ता, लसूण, जिरं आणि 1 ओली मिरची, हळद. एवढे जिन्नस आपल्याला छान अशी मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा तऱ्हेने. खूप जास्त बारीक असं वाटायचं नाही, थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर वाटताना मिक्सरमध्ये घालायची नाही, ती अशी वरून घालायची. त्यामुळे काय होतं, वाटण अगदी ओलं होत नाही आणि ह्याला अशी कोथिंबीर घातल्यामुळे छान असा स्वादसुद्धा येतो. 2 चमचे चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे. चिंच आणि लिंबा एवढा गूळ मी भिजत घातला होता. त्याचा कोळ आपण इथे ह्या मसाल्यामध्ये घातलेला आहे. मसाला आपला झालेला आहे. आता कारली शिजलीत की नाही ते पाहूयात. तर इथे पहा, 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि कारली व्यवस्थित अशी आपली शिजलेली आहेत. गॅस मी बंद केला आहे. थोडी आता गार करून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटानंतर इथे आपण ह्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. हे पहा, आतमध्ये असा छान असा मसाला भरून घ्यायचा. व्यवस्थित असा पूर्ण सगळा मसाला ह्या कारल्यांमध्ये भरून झालेला आहे आणि उरलेला मसाला हा थोडा आपण नंतर घालायचा आहे. तर आता छान अशी खमंग फोडणी करण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घालायची आहे मोहरी, थोडं हिंग. मोहरी छान तडतडली की त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून असा घातलेला आहे. कांदा 2 मिनटं परतून घ्यायचा. आणि आता इथे पहा, मी थोडं परत अगदी लाल तिखट घातलेलं आहे. जास्त घालायचं नाही, कारण आपण जो मसाला केलेला आहे त्यामध्ये सुद्धा लाल तिखट घातलेलं होतं. तर आता ह्या मसाल्यामध्ये आता ही भरलेली कारली आपल्याला सोडायची आहेत. ते पहा, अशा तऱ्हेने व्यवस्थित अशी कारली सगळी कढईमध्ये मी ठेवलेली आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला चमच्याने ही अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. आता हा जो उरलेला आपला मसाला आहे तो असा वरून घालायचा. कढईत आधी जर मसाला घातला तर तो कढईला लागतो. त्यामुळे काय करायचं, आधी कारली अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला यावर असा घालायचा आहे आणि परत अगदी हलक्या हाताने असं चमच्याने परतायचा आहे. अर्धी ते पाऊण वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे. म्हणजे काय होईल, मसाला आपला खाली कढईला लागणार नाही. आता वरती झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनटं छान अशी वाफ दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मस्त अशी ही कारली आपली झालेली आहेत. किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि ही कारली आपली तयार झालेली आहेत. ही कारली तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप अप्रतिम लागतात. आहे की नाही करायला सोपी रेसिपी.
तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.